या ना नाना या या बसा बसा नाना. मी पाणी घेऊन आले. हो हो. ना दमले असाल ना तुम्ही. गैरा दूरचा प्रवास झाला ना तुमचा. हे घ्या पाणी घ्या. हो हो. नाना तब्येत गिब्येत कशी आहे तुमची? हा बरं वाटतं ना आता? काही त्रास नाही ना? नाही नाही तशी बरी आहे. बरं आहे. हा हा आई आई हा नाना नाही वल्लरीचे वडील येते तात्या म्हण. काही नाही, झोपेत न उठल्यात ना त्या म्हणून असं बोलतात. अरे भाऊ तात्याच माहिती मले, पण मी पहिल्यापासून नानाच म्हणते त्यांना. हाव की नाही नाना? हो हो. हा नाही हो मी पण काय बोलत बसली. नाना एक काम करा ना, दमले ना तुम्ही, तुम्ही आंघोळ बिंघोळ आवरून घ्या. तोपर्यंत मी तुमच्या नाश्ता पाण्याचं बघते ना. बर. काय खाणार नाना तुम्ही? पोहे करू का उपमा करू? नाही हो मी कस काय विसरली, तुम्हाला तो माझ्या हातचा गुळाचा शिरा आवडतो ना. शिरा मले? हा मग विसरले का नाना तुम्ही? तुम्हाला माझ्या हातचा गरम गरम गुळाचा शिरा कितला आवडतो. अरे देवा, पण घरातला तर रवाच संपलाय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आंघोळीचं बघा, तोपर्यंत मी पटकन दुकानातून जाऊन रवा घेऊन येते. हा हो. सासूबाई सासूबाई सासूबाई, तुम्ही काय एवढी धावपळ करताय? मी आहे ना, मी बघते सगळं, तुम्ही आराम करा. तू कशाले मायव? एवढ्या वर्षांनी नाना आपल्या घरी आले, तू राहू दे, मी करते. माझ्या हातचं आवडतं त्यांले. तू एक काम कर, पटकन घोटभर चहा ठेव ना नानांसाठी. हा चला नाना तुम्ही आंघोळीचं आवरून घ्या. आणि म्हण्या ते सगळं सामान बिमान ठेवलं का? ठेवलं. बरं बरं तू आंघोळीचा टावेल बिवेल साबण काढ चांगला. हा आणि शॅम्पू बी काढून ठेव. मी येते रवा घेऊन पटकन. हा तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी चहाचं बघते. तात्या या. हो हो. हॅलो इंदू, काल काय बोललो होतो मी तुले? तू लहान लेकरासारखी करी राहिली. नाही इतक्या दिवसांनी तुझा बाप तुझे भेटला तर त्याची तू पारोशा अंगाने ओवाळणी करी राहिली. नाना गप्प बस. हे संस्कार केले आम्ही तुझ्यावर. तुझ्या आईला किती वाईट वाटलं. आता जा तुझी मी स्वर्गातली शिरच कॅन्सल करी देतो. नाही ना नाना. नाना ऐका ना नाना. मला तोंड बी दाखवू नको. फोन ठेव. नाना काय हो, कोणाला बघून हसताय? आईची गंमत बघतोय मी. अजितला परत एकदा फोन करून आईला घाबरवायला सांगितलं. कशी घाबरली बघ. काय चाललंय तुमचं? पुरे झाली ही चेष्टा. आई आहे ती तुमची, आणि मी हा सगळा प्लॅन तात्यांना इथे आणण्यापर्यंतच केला होता. आता बस झालं. वा, म्हणजे प्लॅन तुझा आणि ओरडतेस मला. त्या दिवशी काय म्हणत होतीस? सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पड़ती है. मग मी थोडीशी मजा घेतली तर काय बिघडलं? आणि तसंही आईने तात्यांना स्वतः इथे बोलवायचं हा तुझाच हट्ट होता ना? होता, मग माझाच हट्ट होता. पण सासूबाईंनी इथे तात्यांना स्वतःहून बोलवावं, त्यांना टोमणे मारू नये, त्यांना इथे शांततेत आराम करू द्यावा,
प्रेशराईज करू नये, ऑकवर्ड वाटू नये त्यांना, एवढंच माझा स्वार्थ होता, बाकी काही नाही. हो वेट बाई, असं काय करताय? आमचं काही चुकलं का? माया पायाला कशाला हात लावताय? नाना कशा तुम्ही? आणि माझी माय कशी आहे नाना? अरे वाला तो नाना तुम्ही. अहो वेणबाई, असे काय करी राहिले तुम्ही? अहो मी तात्या, नाना नाही. त्यांच्या शरीरातून मी पाहणार आहे तुले. हो. मी तुला पाहू शकेन, ऐकू शकेन, पण तुझ्या संगी बोलू शकणार नाही. हा तात्याच म्हणायचं होतं मला. तात्या मी शिरा करते तुमच्यासाठी. हा बर बर. तात्या गैरी मोठी वकील झाली बरं तुमची लेक वल्लरी. बर बर बर. गैरा अभ्यास केला तिने. गैरा गरीब लोकांना मदत करते ती. गैरा पैसा कमवला. एक घर गाडी काही विचारू नका. सगळे तुमच्या लेकीकडे. आता गावाले कशी होती ती? साडी नेसायची. आता पा ड्रेस घालते. मॉडर्न झाली बर का तुमची लेक तात्या. गावाकडे येत नाही बरं ती आता. आपण गावाकडची माणसं साधी भोळी आडाणी. आता सासू म्हणून जर मी शोभत नाही तिले, तर तुम्ही बाप म्हणून काय शोभणार आहे ना. खरंय तुमचं वेणबाई, खरंय. मी काय फाटका माणूस, कंगाल, नाही ना. साधा सालदार मी. पर माझी वल्लू गैरे मोठी झाली नाही. नाना तात्या म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. मी आपली सहज बोलून गेली. तुम्हाला तर माहिती ना माझा स्वभाव कसा आहे. मनाला नका लावून घेऊ तात्या. मी शिरा करते तुमच्यासाठी. नाना आपलं तात्या शिरा करते. वल्लरी माय, बाप म्हणून मी काही बी केलं नाही तू यासाठी. पण लेकरा, तू मात्र माया नाव गैर मोठं करून राहिली. मला गैरा अभिमान वाटून राहिला तू. वल्लू, हे वल्लू, काय झालं? तू रडतेस का? काय झालं? काय झालं? हे बघा, सगळं बघा. तात्यांचे ट्रंक पाहत होते. म्हटलं त्यांचे कपडे छान धुवून ठेवूयात. उघडून पाहिलं तर हे फाटलेले विरलेले सदरे होते ते. तुमच्यासोबत लग्न करून इकडे आले. शिकले, खूप मोठी वकील झाले. अनेकांना मदत केली. अनेकांचं आयुष्य मार्गी लावलं. नाव, पैसा, प्रसिद्धी सगळं कमवलं. पण आज मला असं वाटतंय की
मुलगी म्हणून मी अपयशी ठरले. अल्लू, आज अशी फिलिंग येते की मी हे सगळं कमवण्याच्या नादात माझ्या वडिलांना विसरले नाही ना. जेव्हापासून पैसा कमवायला लागले तेव्हा तेव्हा असं वाटायचं की आता आपण आपल्या तात्यांना सांभाळूया, त्यांना पैसे पाठवूया, त्यांची मदत करूया, त्यांची जबाबदारी घेऊया. जेव्हा जेव्हा त्यांना पैसे पाठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी मला थांबवलं. का असं करता तो? का लेकीला त्यांची जबाबदारी घेऊ देत नाही? हे बघा ना, लेकीसाठी जीवाचा रान करणारा बाप तो स्वतः मात्र फाटके कपडे घालून फिरतोय. तुम्हाला माहितीये, त्यांचा मुलगा जो त्यांच्या इस्टेटीवर हक्क सांगतो त्यांना सांभाळत नाही, एक वेळ त्यांच्याकडनं पैसे घेतील, पण ती लेक जी पोट तिडकीने त्यांची जबाबदारी घेण्याचा प्रयत्न करते, त्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करते, तिचं कर्तव्य बजावण्याचा प्रयत्न करते, तिची मदत नाही घेणार. का स्वतःपासून असं लांब लोटतात लेकींना? कधीपर्यंत आपल्या समाजामध्ये लेक ही परक्याचं धन आहे ही समजूत कधीपर्यंत असणार आहे? पल्लू, शांत हो. शांत हो. सगळ्या गोष्टी हळूहळू बदलतील. काय की समजुती बदलायला लागल्यात, तात्या पण बदलतील ना. नको काळजी करू. आपण फक्त पॉझिटिव्ह राहायचं. मला असं वाटतं की आपणच याची सुरुवात करायला हवी. आपण एक काम करूया, आपण आज तात्यांसाठी शॉपिंग करूया. चालेल? बोलायला खूप सोपं आहे, पण तुम्हाला खरंच वाटतं का तात्या या सगळ्यासाठी तयार होतील? आजवर कधीच तयार नाही झालेत. इथून पुढेही ते नाहीच म्हणणार आहेत. माय हो, आता काय करायचं? म्हटलं तर तात्या आहे आणि म्हटलं तर माझे नानाच आहे ना ते. वल्लरीने कपडे नाही घेतले तर मग मी घेते माझ्या बापासाठी. म्हणजे माझी भविष्यातली स्वर्गातली शीट फिक्स होऊन जाईल. माय हो. तात्या, तात्या काय करताय तुम्ही इथे? बरं नाहीये ना तुम्हाला? आराम करायचा ना जरा. लेकरा, मी बरा आहे. काय झालं माय? तात्या, आपल्याला शॉपिंगला जायचंय. कुठं जायचंय माय? तात्या, म्हणजे खरेदीला जायचंय. आता कशाला कुठं काय खरेदी करायला जायचंय माय? कसं आहे तात्या, तुम्ही पहिल्यांदा असं घरी आलात ना, म्हणून आमची अशी इच्छा आहे की तुमच्यासाठी काहीतरी घ्यावं. म्हणून तुमच्यासाठी चांगले कपडे खरेदी करण्यासाठी आपण जाऊया. पावले, कशाले? माझ्याकडे चांगली कापडं आहेत. आणि तू तरी समजावते ना, नवीन कापडं घालून मी तरी कुठं जाणार आहे माय? राहू दे, राहू दे. तात्या, अजून किती खोटं बोलणार आहात तुम्ही? मी पाहिलाय तुमचा ट्रंक. एकूण एक सदरा फाटलेला आहे, प्रत्येक धोतर जीर्ण झालंय. नाही बघवत आहे मला हे आता. किती काळ अजून खोटं बोलणार आहात माझ्याशी? चला ना, प्लीज जाऊयात आपण शॉपिंगला. हा, गैरे पैसे झाले असतील ना तुझ्याकडे, म्हणून अशी मायावर उधळती. पाहुणं,
तुम्ही तरी समजावून सांगा येईल. हो तात्या, माय नकोच मला नवीन कपडे. पाहुणा, हातात असे पैसे उधळायला लागले तर पुढे कसं काय होणार? हे बघ माय, नवीन कापड नकोत मला. पुढे जाऊन मायासारखे हात पाय चालेना राहिले मग काय करणार? तात्या, ऐक माझं, ऐक माझं. हे बघ माय, 4 पैसे गाठीला बांधून ठेव. ऐक माझं. ओ नाना, नाना काय करी राहिले तुम्ही? पोरं कौतुकाने काही घेताय तुमच्यासाठी तर का बरं नाही म्हणताय? हा, घेऊ द्या त्यांना. आणि हे पा, तुम्ही जर त्यांच्याकडून नाही घेतले ना तर मी घेऊन जाईन तुम्हाला, नवीन कपडे घेऊन देईन. हा, चलव वल्लरी, आपल्याला तयारी करायची. हे पाय, माझ्याकडे आहे ना माय साठवलेले पैसे बी आहे. या पैशांमधनं आपण नानांसाठी मस्त नवीन नवीन भरपूर कपडे घेऊ. हा, अगं आई, नाना नाना काय लावलंय? तात्या आहेत ना ते. तेच ते तात्या. पण तात्या, मी तुम्हाला याच्या पुढे नानाच म्हणणार आहे बर का. काय? हा, तुमची काय हरकत नाही ना? आणि हरकत कशाला असेल म्हणा, तात्या काय नाना काय सारखंच आहे की नाही? चल ना माय वल्लरी, आपल्याला तयारी करायचंय, जायचंय ना बाजारात. चल लवकर. सासूबाई ऐका चल माझं. लवकर खरेदीला जायचंय. चल तयारी करू आपण. पाहुणा, काय झालं म्हणजे असे हसत्या कशा पाहिजे? नाही काय आईला, आपल्याला खरेदीला जायचंय ना, शॉपिंगला, खरेदीला. चला चाल. सावकार. वल्लू, आपण तयार झालोय खरं, पण तात्या नक्की येतील ना? येतील असं म्हणालत खरं. आता स्वतःहून तयार झाल्यात की सासूबाईंनी सांगितलं म्हणून तयार झाल्यात हे काही मला माहित नाही, पण येतील एवढं मात्र नक्की. चा बरं. माय हो, आता तात्यांना कपडे घ्यायला जायचंय. तात्या म्हणजे माय नानाच आहे ना. माझी बी खरेदी करता येते का पाहते जरा. मी काय म्हणते मन्या, हा, आपण नानांच्या खरेदीला जातोच आहे ना, तर मला बी 2-4 साड्या घ्यायच्या होत्या. कसं आहे की माझ्या साड्या गैऱ्या जुन्या झाल्या रे. मी बी येते बरं का तुमच्याबरोबर खरेदीला. हा, हा. काय चालेल. तुझं म्हणजे ना गुडघ्याला बाशिंग असा प्रकार आहे. आता दिवाळीला 4 साड्या घेतल्यात नवीन, घरात नेसायच्या वेगळ्या, सणा समारंभाच्या वेगळ्या. कपाट वात आहे साड्यांनी, काही साडी बिडी मिळणार नाही. मन्या, अरे पाहुणा, नाही म्हणजे मी काय म्हणी राहिलो, असं बी मला नव्या कापडांची गरज नाही. त्यापेक्षा वेणबाईंनाच चांगली कापडं घेऊन द्या ना. तात्या तात्या तात्या, एक मिनिट प्लीज. काय करताय तुम्ही? मगाशीच तुम्ही तयार झाला होता ना शॉपिंगसाठी, मग चला ना आता. वल्लरी माय, मला माहित आहे तू वकिलीन आहेस, पण बापाला उलटून उत्तर देण्या एवढी गैरी मोठी वकिलीन झालीस का ग तू? एकदा सांगितलं ना मी, मले कापडं नको, समजलं? अगं जाय ना माय, हा, तुमच्यासाठी कापडं घेऊन या. मले न मी आराम करतो नाही. नाना, वल्लरी, नाना ऐका ना, चुकलं माय. मला नकोय साड्या. खरंच मन्या म्हणतो ना तशा गैऱ्या साड्या आहे माझ्याकडे. आपण जाऊ तुम्हाला कपडे घ्यायला. हो तात्या. मी ना अशी काही बाई बोलत राहते.
राग नका मानू ना नाना तुम्ही. नाही 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 बहीणबाई म्या नाही रागवलो, खरंच नाही रागवलो. राग आणणारा म्या कोण? हा? खर तर मला लेकीकडे राहतोय याच ओझ झालंय. अजून किती दिवस राहायचं हेच विचार डोक्यात येतात. बहीणबाई, तुम्हाला तर माहितच आहे आपल्या गावाकडं लेकीच्या घरचं पाणी बी पित नाहीत हो कुणी अजून. आणि मी आडी राहिलोय. नाही रे, खरंच या ना जाऊन तुम्ही. मला नकोत कापड, खरंच नको. मी आराम करतो. नाना तात्या. मायो मले बी अक्कलच नाहीये. कशाला स्वतःच्या खरेदीचं बोलली मी. नानांनी पाहिलं असेल हे. गैर चिडणार आता मायावर. कशी ग तू इंदू? आता स्वर्गातली शीट जाते वाटतं तू.